तुमचं इंट्रोडक्शन सांगाल? माझं नाव स्नेहल नरेश ठाकरे आहे. मी रशिया या कंट्रीला चालली आहे आणि माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव चुआ स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे आणि मला नीट मध्ये 402 मार्क्स पडलेले होते. यूएसएससी के बारे में आपको कैसे पता चला? मला यूएसएससी माझ्या घराच्या साईडला एक ताई राहते जी खूप वर्षापूर्वी गेली होती. त्यांनी सांगितलं होतं की रुक्मिणी मॅम आणि सौरभ सर तिला खूप छान सर्व्हिस दिली होती, तर तिच्या थ्रू मी यूएसएससी कडे आली. यूएसएससी कडनं तुम्हाला काय सर्व्हिसेस मिळालेले आहे? यूएसएससी थ्रू पासपोर्ट व्हिसा सगळं प्रोसिजर बराबर करून दिली आणि ऍडिशनल गिफ्ट्स पण दिले. गिफ्टचे खूप छान छान क्वेश्चन विचारले. डिपार्चर झाला तिथे स्टेटस्कोप ऍप्रॉन वगैरे सगळं काही मिळालं. यूएसएससी प्रोसेस साठी तुम्हाला यूएसएससी ने कसं सपोर्ट केलं, म्हणजे बाहेर देशामध्ये जाण्यासाठी? यूएसएससी ने मला खूप छान सपोर्ट केला. यूएसएससी टीम इज द बेस्ट टीम एव्हर. तुम्ही एमबीबीएस अब्रॉडला जात आहात, तर अब्रॉड तुम्ही का बरं निवडलं? मला नीट्स मध्ये पहिली तर गोष्ट मला नीट्स मध्ये कमी मार्क्स पडले, त्याच्यामुळे इंडियामध्ये ऍडमिशन भेटणं मुमकिन होतं. त्यामुळे मला एक ताईने सांगितलं होतं की अब्रॉड मध्ये कमी फीस मध्ये ऍडमिशन होते आणि कमी स्कोर मध्ये होते, म्हणून मी तिथं निवडलं. अब्रॉडला जाण्याच्या आधी तुमच्या मनामध्ये काही डाऊट किंवा काही क्वेश्चन्स होते का, आणि त्या क्वेश्चन्सला यूएसएससी ने कसे सॉल्व्ह केलेले आहेत? क्वेश्चन हे होतं की तिकडे गेल्यानंतर इथे महाराष्ट्रात आल्यानंतर कोणते एक्झाम होते, ड्युटी लागते की नाही लागत, जॉब लागते की गव्हर्नमेंट वगैरे, असं खूप सारे क्वेश्चन होते जे मला महिमा मॅडमनी खूप छान समजून सांगितलं. फ्युचर डॉक्टर साठी काही स्टुडंट साठी काही ऍडवाइस देऊ शकाल? जर जात आहोत तर का बरं निवडायचं आणि आणखी त्यासाठी असं काही? माझ्या मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला नीट मध्ये कमी स्कोर आले असतील तर तुम्ही घाबरू नका. तुमच्यासाठी जर तुमचं स्वप्न असेल की तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे फ्युचर, तर तुम्ही अब्रॉड मध्ये जाऊ शकता आणि कन्सल्टंट यूएसएससी थ्रू. यूएसएससी ला जर आपण एक्सपिरियन्सच्या हिशोबाने रेटिंग जर करतो म्हटलं तर 1 ते 5 मध्ये काय रेटिंग द्याल तुम्ही? मी तर 5 देईन पूर्ण. आणि यूएसएससी ला दुसऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल? यस, थँक्यू यूएसएससी टीम.